नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या स्टोरी चॅनलवरती हार्दिक स्वागत। आज आपण होळी आलेलीच आहे, सर्वांना माहितीच आहे। पण होळी का साजरी केली जाते? प्रत्येक जण आपल्या घरी होळी साजरी करतात, पण होळीबाबत जी काही पौराणिक कथा आहे त्याच्याविषयी आपल्याला माहिती असणं हे खूप गरजेचं आहे। तर चला आपण पाहूया की होळी का साजरी केली जाते। हिरण्यकश्यपू, प्रल्हाद आणि होलिका यांची ती गोष्ट आहे। प्राचीन काळात हिरण्यकश्यपू नावाचा राजा होता। तो राजा बलवान होता, पण अत्यंत अहंकारी, घमंडखोर होता। त्याहून कोणी दुसरा श्रेष्ठ असू शकत किंवा आहे हे त्याला मान्य नव्हतं। सगळ्या देवी देवतांचा तो भयंकर तिरस्कार करायचा। त्यातूनही देवांचा देव विष्णू देवाचे नाव घेणेही त्याला पसंत होते। परंतु त्याचा मुलगा प्रल्हाद अगदी त्याच्या विरुद्ध होता। प्रल्हाद भगवान विष्णूचा परमभक्त, सदैव तो भगवान विष्णूचे नामस्मरण करायचा। हिरण्यकश्यपू राजाला या गोष्टीचा प्रचंड राग यायचा। प्रल्हादला त्याने गोड बोलून समजावून पाहिले, घाबरवून पाहिले, धमकी देऊन पण पाहिली। प्रल्हाद मात्र भगवान विष्णूचे नाम घेणे सोडत नव्हता। जितके त्याला भक्तीपासून दूर करण्याचा प्रयत्न व्हायचा तितकी त्याची भक्ती अतूट होत होती। प्रल्हाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडत नव्हता। अखेरीस याला कंटाळून हिरण्यकश्यपू राजाने एक योजना बनवली। हिरण्यकश्यपू राजाची बहीण होलिका, तिला वरदान मिळाला होता की आगीवर देखील विजय मिळू शकते, अग्नीपासून होलिकेला कोणताही धोका नव्हता। याचाच फायदा घेण्यासाठी हिरण्यकश्यपू राजाने होलिकेला पुत्र प्रल्हादला अग्नीच्या चितेवर बसायला सांगितले, जेणेकरून प्रल्हाद त्या अग्नीत भस्मसात होऊन जाईल। ठरल्याप्रमाणे होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीच्या चितेवर बसली। प्रल्हाद त्याही परिस्थितीमध्ये भगवान विष्णूचे नामस्मरण करत। काही वेळाने होलिका जायला सुरुवात झाली। प्रल्हाद मात्र विष्णूच्या भक्तीत लीन होता। या अग्नीमुळे प्रल्हादला काहीही नुकसान झाले नाही। होलिका मात्र जाऊन भस्म। भगवान विष्णू यांनी आपला परमभक्त प्रल्हाद याचे संरक्षण केले। या आनंदात तेव्हापासून लोक होळी साजरी करतात अशी कथा आहे। होलिकेला अग्नीपासून धोका नसण्याचे वरदान मिळाले होते, पण तिने त्या वरदानाचा चुकीचा वापर केला, चुकीच्या हेतूसाठी वापर केला, म्हणून अखेर तिचाच अंत झाला। होळीमध्ये सगळ्या वाईट गोष्टींचा नाश होऊन फक्त चांगले व्हावे अशी प्रार्थना होळी दहन करताना करतात। अजून एक दुसरी कथा आहे राधाकृष्ण यांची। ज्यावेळी एका राक्षसीने श्रीकृष्णाला विषारी दूध पाजले होते, त्यावेळी त्या विषामुळे श्रीकृष्णाचा रंग निळा झाला होता। आता या रंगामुळे राधा आणि इतर गोपिका आपल्याशी बोलतील का, की घाबरतील, की कायमच्या दुरावतील, अशा भीती श्रीकृष्णाला वाटत होती। ही भीती माता यशोदेला बोलावून त्यांनी दाखवली। यावर माता यशोदाने श्रीकृष्णाला सल्ला दिला, असे काहीही होणार नाही, जो रंग तुला आवडतो तोच राधाला लावून ये। आणि मातेचे ऐकून श्रीकृष्णाने खरंच राधेला रंग लावला व त्या दिवसापासून त्यांच्या प्रेम कहाणीला सुरुवात झाली व तेव्हापासून होळी खेळण्याची, साजरी करण्याची प्रथा सुरू झाली असे म्हणतात। तर अशा प्रकारे आपण होळीची कथा पाहिली। दोन कथा आहेत, एक हिरण्यकश्यपू राजाची आणि एक राधाकृष्ण यांची। तर सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मनापासून मी देते। आणि सर्वांनी हा व्हिडिओ पहा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। थँक्यू सो मच।